नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये आज मन आणि त्यामध्ये असलेल्या विचारांचा समुच्चय याविषयी पाहू. मंडळी, अध्यात्मात प्रगती करण्यासाठी काही साधना करण्याचा संकल्प प्रत्येक साधक करीत असतो. कोणतीही व्यक्तिगत किंवा सामुदायिक पद्धतीने केलेला साधनेचा संकल्प सेवेशिवाय सिद्ध होत नाही. किंबहुना समाजासाठी केलेली निस्वार्थी सेवा हा प्रत्येक साधनेचा मूलभूत पाया आहे. कोणताही सजीव देह हा हजारो पेशींच्या समुदायापासून बनलेला असतो. अशा प्रत्येक पेशीला मन असतं असं विज्ञानही सांगतं. मानवाने जर आपल्या मनाच्या माध्यमातून या पेशींच्या मनापर्यंत आपले कृतज्ञतेचे व प्रार्थनेचे संदेश पोहोचवले तर या पेशी हळूहळू सहकार्य करू लागतात असं विज्ञानही सांगतं. अशा अनेक संघटित पेशी समूहाचं जर सहकार्य असेल तर मानवी मनाला त्या प्रमाणात सुखप्राप्ती होते. मंडळी, भारतीय अध्यात्माने यापुढे आणखीन एक पाऊल टाकत विश्वमन आणि समाजपुरुष ही संकल्पना सांगितली आहे. ज्याप्रमाणे अनेक पेशींचा समुदाय म्हणजे एक देह, त्याप्रमाणेच अनेक मनांचा समुदाय म्हणजे विश्वमन अथवा समाजपुरुष ही ती संकल्पना आहे. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वकल्याणासाठी वैश्विक शक्तीकडे पसायदान मागितलं. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. जो जे वांछील तो ते लाहो म्हणजे ज्याला ज्याची इच्छा असेल त्याला ते मिळो. पसायदानातील ही प्रार्थना आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. कारण ही प्रार्थना आपल्या कानांना गोड आणि मनाला हवीहवीशी वाटते. परंतु ती पूर्ण होण्यासाठीची पूर्वअट जी सर्वसाधारणपणे स्वार्थसाध्यात गुंतलेल्या आपल्याकडून दुर्लक्षित राहते. संत ज्ञानेश्वरांनी त्या आधीच्या ओळीत सांगितलं आहे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. म्हणजे त्याआधीच दुष्ट लोकांची दुष्ट बुद्धी नष्ट होवो, त्यांचा अज्ञान अंधकार जाओ व आपलं मन, आपलं अस्तित्व हे त्या विश्वाचाच एक भाग आहेत हे समजलं पाहिजे. हे या पसायदानात अभिप्रेत आहे. साहजिकच विश्वमन अथवा समाजपुरुष यांना अनुकूल असं जर आपलं मन व कर्म बनविलं तर आपल्या सहकार्यामुळे विश्वमनाला होणारा आनंद हा पुन्हा आपल्यापर्यंत आपल्या मनात परतून येतो. जसं कराल तसं मिळेल. क्रोध केलात क्रोध मिळेल, मत्सर केलात मत्सर मिळेल, क्षमा केलीत क्षमा मिळेल. जे विचार अध्यात्मात सांगितले जातात त्याचं मूळ विश्वमनाच्या या सिद्धांतात आहे. म्हणून मंडळी, आपल्याला आपलं मन हे चांगल्या गोष्टींकडे म्हणजेच भगवत चरणी लावणं खूप आवश्यक आहे. आपल्या मनातल्याच अंतरात्म्याला, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या परमेश्वराच्या त्या रूपाला जर आळवलं, आठवलं, ओळखलं तर आपलं मन निश्चितच त्याच्यापाशी दृढ होईल. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, देवा माझे मान लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. देवा माझे मान लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. धन्यवाद मंडळी.